ओबीसी समाजाचं आरक्षण इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार, त्याप्रमाणे आमचं सगळं काम चालू होतं आणि त्यामुळेच मी ते बोललो. आणि त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी इतक्या वर्षामध्ये आता आपण जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मराठा समाजाला आरक्षण आपण दिलं. आम्ही होतो, चंद्रकांत दादा कमिटीत होते, आम्ही सगळ्या कमिटीमध्ये होतो. आणि त्यावेळेस देखील ते दिलेलं आरक्षण हायकोर्टमध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये देखील जोपर्यंत सरकार होतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, आम्ही सगळे होतो, तोपर्यंत ते आरक्षण रद्द झालं नाही. ही वस्तुस्थिती मी सांगतोय तुम्हाला. ज्या पद्धतीने आरक्षण तिथे कोर्टामध्ये ज्या बाबी मांडायला पाहिजे होत्या, जे पुरावे द्यायला पाहिजे होते, जे ट्रान्सलेशन करायला पाहिजे होतं, ज्या बाबी कोर्टासमोर आणायला पाहिजे होता, 2008 नंतर बापट कमिशनने जे निकष लावले होते, 2008 नंतर बदललेली परिस्थिती कोर्टासमोर विशद करायला पाहिजे होती. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं बॅकवर्डनेस जे आहे हे पूर्णपणे कोर्टासमोर मांडण्याची आवश्यकता होती. दुर्दैवाने ते झालं नाही. मी आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते टिकलं नाही. आणि मग तेव्हा कोर्टाने निर्णय दिला, त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण या सगळ्या आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पद असताना आम्ही दिलं. मग असं असताना आता हे दिलेलं आरक्षण कसं टिकलं पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एकमताने केलेलं आहे. मग त्याच्यावर शंका निर्माण करण्याचं कारण काय? म्हणजे समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणे हा हेतू आहे का कोणाचा? मग मी सांगतो की या सर्व तुमच्याकडे बोलणाऱ्यांकडे काही हे आहेत, कारण आहेत की हे कसं टिकणार नाही ते तरी सांगा, मग आम्ही त्याच्यावर उत्तर देतो. ही पुरेपूर काळजी आम्ही घेतली. याच्यामध्ये सगळं त्यात कुठल्याही कोर्टामध्ये आता कोणी चॅलेंज केलं तरी सुद्धा कोर्टाला त्याची बाजू आम्ही मांडू. आणि कोर्टाने देखील म्हटलंय की 102 प्रमाणे आपल्याकडे नव्हतं, 105 प्रमाणे आपल्याकडे अधिकार आले आणि आपल्या अधिकाराचं एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्स मध्ये आपण हा निर्णय घेऊ शकतो. हा अधिकार आपला आहे आणि आपण तो एकमताने घेतलेला असताना अशा प्रकारे आणि मराठा समाजाला आपण सारथी कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली? देवेंद्रजींच्या. अण्णासाहेब पाटील आपण सुरू केलं, त्या 10 लाखाचं 15 लाख केलं. सारथीची शिष्यवृत्ती, सारथीचे कोर्सेस वाढवले, आपण सारथीला मजबूत केलं. ज्यांना हॉस्टेल आहेत त्यांना हॉस्टेलची व्यवस्था, ज्यांना हॉस्टेल नाही त्यांना निर्वाह भत्ता वाढवून दिला सभापती महोदय. ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला तो वाढवला. दादा बरोबर आहे. आपण 6,000 केले, वर्षाचे 60,000 बरोबर. आणि म्हणून आणि आपण त्याही वेळेस सांगितलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सगळे सवलती मिळतील. आणि हे सगळं करत असताना आज आणि अधिसंख्य पद जे मराठा समाजाला जे आरक्षण रद्द झालं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात, आणि या दरम्यान ज्यांचं सिलेक्शन झालं होतं जवळपास 4,500 ते 5,000 लोक, कोणी त्यांना हात लावत नव्हतं. मी सांगितलं मी फेस करेन, त्यांना नियुक्त्या द्या. 5,000 लोक तिथं काम करतायत. त्याचबरोबर मॅट मध्ये काही 500 लोक गेले, एमपीएससी आणि इतर लोक मॅट मध्ये गेल्यानंतर हायकोर्टामध्ये एजी आणि आपल्या सर्व वकिलांना सांगितलं यांची बाजू लावून धरा. त्यांना देखील हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. ते 500 लोक कामाला लागले. हे प्रामाणिकपणे आपण केलंय, सरकारने प्रामाणिकपणे करत असताना या ठिकाणी अशा प्रकारचं बघा. मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता. त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती. मी स्वतः गेलो तिथे, एकदा नाही 2 वेळा गेलो. कुठला मुख्यमंत्री जातो आपला सगळं प्रोटोकॉल बाजूला ठेवला, सगळं एवढ्या मोठ्या मॉब मध्ये मी गेलो स्वतः. शशिकांत शिंदे तिकडे होते. एवढ्या सगळ्या मॉब मध्ये असताना देखील मी तिकडे गेलो. आणि हे केल्यानंतर आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर
मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री. अरे असं कधी होतं काय? असं कधी चालतं काय? सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक, विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना विष देऊन मारणार आहेत. आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं, मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? खरं म्हणजे आज आपलं हे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे. सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात, एकत्र नांदतात, एकत्र काम करतात आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही. आणि आम्हाला कळलं ते, त्यामुळे आम्ही ओबीसी बांधवांना देखील सांगितलं तुम्ही तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, सरकारवर विश्वास ठेवा. एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत खोटं बोलून कोणालाही फसवणार नाही, कोणालाही फसवणार नाही आणि काम काढण्यापुरतं पुढे टाळण्यापुरतं कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही, हे स्पष्टपणे आम्ही सांगितलं. नोटिफिकेशनचा विषय पण आपल्या समोर आहे. नोटिफिकेशनवर 6 लाख आक्षेप आले आणि कुठल्याही कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार कुणाला तरी खुश करण्यासाठी आम्ही कुठलंही असं खोटं आश्वासन देणार नाही, हे मी स्पष्टपणे अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि म्हणून कुणबी प्रमाणपत्र ज्यांना पाहिजेत, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. आज मराठा समाजाला आरक्षण 10% आपण दिलेलं आहे, हे 10% आरक्षणाचा लाभ देखील या मराठा समाजाला मिळणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कोण याच्यावर कोणी आपले प्रवीण दरेकर बोलले असतील, आणखी कोणी बोलले असतील, आपणही बोलला असाल, याच्यामध्ये काही लोकांनी हे मीडियावर सोशल मीडियावर चर्चा केली, जे मनोज जरांगे पाटील सोबत काम करणारे होते, त्याच्यामुळे ही सगळी चर्चा झाली. आणि मग चर्चा झाल्यानंतर रात्री कोण गेलं, सकाळी कोण गेलं, नेहमी कोण तिकडे जातो, ह्या सगळ्या गोष्टी लपत नाहीत. ह्या कुठल्याही गोष्टी लपत नाहीत. दगडफेक झाली त्यावेळचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे साईडीकडे आहे. कोणी दगड जमा केली, कोणी दगड मारायला लावली, ह्या सगळ्या गोष्टी काय लपतात का? आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती, एक मराठा संयम ठेवला होता. अरे जाळपोळ करायला लागले, आमदारांचं घर जाळायला लागले, त्याच्या घरात फॅमिली असताना एसट्या जाळून टाकल्या, सगळं मालमत्ता जप्त केली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं? हातावर हात बांधून बसायचं? हायकोर्टाने देखील सांगितलं बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीविताचं रक्षण करायचं काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे. आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसू शकत नाही आणि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावर अन्याय देखील करू शकत नाही. आज प्रामाणिकपणे आंदोलन होतं, प्रामाणिकपणे मंत्री गेले, मुख्यमंत्री गेले, सगळे अधिकारी गेले, सगळे आम्ही पाठवले. परंतु कुठेतरी एक माणसाने कायद्याच्या चौकटीमध्ये जे नाही बसणार त्याची मागणी करणं हे योग्य आहे का? आणि म्हणून ज्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि देवेंद्रजींना हे करणं, आता कोणीतरी म्हणालं, अंबादास तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्या बद्दल ते बोलत नाहीत, ह्यांच्याबद्दल बोलतायत, म्हणजे आमच्यामध्ये काही दुफाळी होणार नाही. कारण माझ्याबद्दल पण बोललेला आहे तो, आणि जरी नसेल बोलला तरी सुद्धा सरकार म्हणून आमची कलेक्टिव्ह जिम्मेदारी आहे, कलेक्टिव्ह जबाबदारी आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जे येतंय, मग का नाही बोलणार हे लोक की मग ही भाषा कुणाची आहे? हे सगळं स्ट्रॅटेजी कुणाची आहे की एकावर आरोप करायचं, दुसऱ्याला सेफ ठेवायचं? पण आमच्या सरकारमध्ये कुठलाही निर्णय, मी घेतलेले प्रत्येक निर्णय दोन्ही DCM आमचे संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करूनच घेतलेला आहे. शेवटी हा